ते प्रोपोगंडा मशीन हे सांजचे आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन क्लियर केल्ल्या बीजेपी संवय आहा व्हिडिओ डॉक्टर करप ताजो अर्थाचो अनर्थ करप आनी लोकांक मिसगायड करप आमी चॅलेंज केल्या मुख्यमंत्र्याक आनी अध्यक्षाक तागेल्या ओपन चॅलेंज ताणें टायम आनी जागो सांगचो आमचो कॅन्डिडेट येतलो आनी डिबेट करतो जे आज मुद्द्या इन्फ्लेशन म्हारगाई आज जो गोंयकार आज रस्त्यार मरता युवा जाका जॉब ना आनी हांचोच प्रधानमंत्री जे एक इन्स्टिट्यूट जे नीती आयोग आसा ताणें सर्टिफिकेट दिल्या की गोवा इज एट नंबर 1 आज प्रॉस्टिट्यूशन ड्रग्स हाजेर उलो न्ही मरे लॉ अँड ऑर्डर हाजेर उलय म्हणशा संविधानाचे हांणी आमकां सांगपाची गरज ना तो आतां एंटी नॅशनल म्हणटा अरे ज्या मनशान 26 वर्सां आपली जिवनाची वो देश राखपाक दिलो जो कारगिल वॉर हिरो ताका तुमी एंटी नॅशनल म्हणटा ते आज प्रेस कॉन्फरन्स कोणाक घेवपा लायले रे ते अनऑफिशियल स्पोक्सपर्सन मरे जो देवा कडेन उलयतालो मनीस ताची आज परिस्थिती पळय ताका म्हजी रिक्वेस्ट आहा ते तनावडे की अरे बाबा फाल्यां एक सर्क्युलर काडून ताका एटलीस्ट स्पोक्सपर्सन तरी कर ताणें आमदारांक पयलीं सांगिल्लें की आपले डायरेक्ट मोदी कडेन रिलेशन आहा तुमी या तुका व्हरता कोण हाका मंत्री ताका मंत्री परिस्थिती पळय देव हा ह्या संवसारान लास्टाक ताका अनऑफिशियल स्पोक्सपर्सन कसो आज उलोवचो पडलो आनी तो कोण उलयता मनीस जाणें कॉन्स्टिट्युशनाची सपूत घेवन ताणें सांगिल्लें की बाबा आपूण वचचो ना तो 10 शेड्युला अंडर ह्या संविधानाचो मर्डर करून तो आज बीजेपीन गेल्लो हो मनीस आमकां सांगतलो कॉन्स्टिट्युशना बद्दल हांचे कितले MP ऑन रिकॉर्ड आसा सेईंग दॅट आमकां समज जर तर 400 मेजॉरिटी मेळ्ळी आमी कॉन्स्टिट्युशन चेंज करतले म्हणून सो बीजेपीन आमकां सांगपाची गरज ना जे कोर इश्यू आसा जे मुद्दे आसात ते म्हाका दिसता पयलीं स्पश्ट करपाक जाय म्हाका कळना की प्रधानमंत्री छत्तीसगडाक वता आनी गोंयचो सावथ गोवाचो उल्लेख थंय करता अरे तुवें 2014 ह्या देशाच्या जनतेक पळय सांगिल्लें की म्हारगाई काडटा काला धन हाडटा 2 कोटी जॉब दिता 15 लाख दिता ताजेर उलय मरे तूं सावथ गोवाच्या कॅन्डिडेटाचेर तूं छत्तीसगडाक कित्याक उलयता प्रधानमंत्री हांव सांगपाक सोदतां की गोंयची जनता तुका रावल्या तुवें पळय 2014 आमकां आश्वासनां दिल्लीं तुवें सांगिल्लें स्पेशल स्टेटस दिता तुवें सांगिल्लें मायनिंग 3 म्हयन्यान चालू करता ती गोंयची जनता तुका ह्या फावट प्रश्न विचारतले अमित आनी एक इश्यू आसलो त्यांनी सांगला की तुमचो जो मॅनिफेस्टो आहा तो बोगस मॅनिफेस्टो आहा तेचेर कितें सांगता आमचो की हो सामान्य गोंयकार जे गोंयकाराचे पळय प्रश्न आसा तो जो हो मॅनिफेस्टो आमी अडानीच्या ऑफिसान बसून मॅनिफेस्टो करून तो प्रिंटेड येना गोंयकाराचे जे इश्यू आसात ज्यो तांणी न्हंयो आमच्यो 6 न्हंयो पळय तांणी नॅशनलायज करून अरे आमचें अस्तित्व उडयलें गोंयचें जी जुवारी न्हंय जी शापोरा शिवोलकाराचो अभिमान आशिल्लो मरे शापोरा न्हंयचो ताचें नांवच ना शापोरा न्हंयचें नवें नांव कितें खबर तुका NW25 हें कितें लोकांक अरे ह्याच सरकाराच्यो फेरी बोटीक सुद्दां न्हंयेचें नांव दिल्लें सो ते कितें करपाक काडून उडोवन NW25 करपाचें सो हें सरकार म्हणटा तें फक्त गोंयचें अस्तित्व मिटोवपाक मुखार सरला आनी गोंयची जनता तांकां ह्या इलेक्शनान दाखोवन दितली प्रॉपर्टी तुम्ही म्हटलें की तुमचे MP जाल्यार तुमी गोव्यान भायल्या लोकांक प्रॉपर्टी आमचो प्रयत्न आसा की गोंयचें अस्तित्व गोंयच्यो भाटां बेसां सांबाळून दवरपाचें आज ह्या सरकाराचे तुमी प्रयत्न पळयल्यात की तांणी पयलीं 16B हाडलें मागीर 17-2 हाडलें मागीर तांणी झोनींग प्लॅन हाडलें आतां तांणी 39A हाडला म्हळ्यार हे फक्त गोंयचे जागे काडून लोकांक विकपाक सोदतात तुम्ही आता साधे उदाहरण घ्या हो खासदार नरेंद्र मोदीन 2014 जेन्ना आयलो तेन्ना सांगिल्लें कितें की आपूण सगळ्या MPक सांगतलो की एक गांव तुमी एडॉप्ट करा ह्या उत्तर गोंयच्या खासदाराक इब्रामपूर म्हणटा तो गांव ताणें दत्तक घेतिल्लो कितें उदरगत जाली इब्रामपूरची सत्यानाश करून उडयलो थंयचो एज पर तांचे मॅनिफेस्टो कितें आशिल्लें की गांव एडॉप्ट केलो की थंय उदकाची सुविधा थंय बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर थंय हेल्थ सुविधा थंय तुगेले शिक्षण लोकांक रोजगार हें सगळें आशिल्लें आज इब्रामपूर कांयच ना डेव्हलपमेंट आनी हो रिजन कितें दिता ती कोमनीदाद लँड थंय ती जागो आमकां घेवपाक मेळना हें ताचें तो रिजन दिता अरे तुमी थंयच त्याच मतदारसंघान शेतकऱ्यांचे जागे
ओव्हरनाईट तांकां भितर उडोवन जागे हडप करून तुम्ही तो वयल्यान फ्लायओव्हर बांदलो मरे. तुम्ही आज पेडण्या मोपा तालुक्याच्या स्थानिक लोकांक कॉम्पेन्सेशन अजून दिले ना. सो हे पळय जे सरकारान गेल्ली 10 वर्सां गोंयचे अस्तित्व काबार करपाचो जो प्रयत्न केला आणि जे हांचे मंत्री जे कॉन्क्रीट जंगल मंत्री पळय जाल्या ते आमी जावपाक दिवचे ना. आमच्या मॅनिफेस्टोन आमी सरळ बरयलां की वी वील talk to the agencies at the central government and we'll try to formulate a policy where all these rights will be protected for agriculture, non-agriculture. पण तुमकां आतां कमिशनर आपयला त्यांनी कंप्लेंट केला कितें क्लॅरिफिकेशन कोणे कंप्लेंट तेणे ते लास्ट टायम कॉन्स्टिट्युशनाचेर सपोज घेतलो. अरे हांव तुका तेच सांगता की जो मनीस मॅन्डेटाचो विश्वासघात करता, मडगांवकाराच्या फाटल्यान सुरो घालता, तो कॉन्स्टिट्युशना मध्ये आमकां ज्ञान दिता. तो व्हिडिओ काढात, तो तुमचे कडेन आसतलो व्हिडिओ काढात, कॉन्स्टिट्युशनाचेर हात धरून असो एक मायक लावून ताणेच आमकां प्लेज घेवपाक लायिल्ली. ताणेच सांगिल्लें मरे संविधानाचे हात धरून 5 वर्सां निवडून येतली खंय वचपाना म्हणून. सो कोणे केलो संविधानाचो अपमान कोणे केलो. आतां एंटी हें कोण नॅशनल कोण संविधानाक जर तुमकां जर रिस्पेक्ट करपाक कळना, आमचे कॉन्स्टिट्युशनाक जर तुमकां रिस्पेक्ट करपाक कळना, ताजो तुमी मर्डर करतात जाल्यार हांकां कांयच मॉरल रायट ना उलोवपाचो. आमी म्हणून हांव तुका आजूय सांगता की आमचे सरकार येतकीच गोंयचो प्रश्न ऑन म्हादय वी वील रिझॉल्व. याद कर, इट वॉज काँग्रेस गव्हर्नमेंट, काँग्रेसीचो प्रधानमंत्री जाणे ऑल पार्टी डेलिगेशन आमी घेवन गेले आणि ते ऑल पार्टी डेलिगेशन जातकीचच ते तुगेले म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल फॉर्म जाल्लो. आतां हांचे डबल इंजीन सरकार आसा. ह्या मुख्यमंत्र्याक गोवा, कर्नाटका आणि प्रधानमंत्र्या कडेन एक अपॉइंटमेंट मेळना. म्हादय रिलेटेड ताका एक अपॉइंटमेंट मेळना मरे थंय. सो हाजो अर्थ कितें? हे फक्त लोकांक मिसगायड करप. आणि जो खासदार आसा ताणें 8 म्हयन्या पयलीं सांगिल्लें ऑन रेकॉर्ड, तुमी याद करा, तुमी विसरता, मिडिया भाऊ विसरता आणि हो प्रश्न तुमी ताका विचारपा जाय. ताणें सांगिल्लें की जर तर आपूण जर तर तो DPR फाटल्यान घेवपाक शकना, जर तर डायव्हर्जन बंद करपाक शकना, आपूण रिजायन जाता म्हणून सांगिल्लें. 8 म्हयन्याक 1 वर्स पयलीं. आतां 1 वर्स जालें मरे, खंय आसा तें आतां? वेन यूल रिजायन? आतां आनी तूं रिजायन जावपाचें आनी तुका आनी आतां वेळ आयलो ना. आतां 7 मेयाक गोंयकार तुका घरा धाडटले. तें पुरो जालें. आतां 25 वर्सां तुवें उत्तर गोंयची सत्यानाश करून दवरिल्लो. आज तुवें म्हादय विकली, तुवें आज मायनिंग चालू करून ना, ते मायनिंग डिपेंडंट मार्फत तळमळटात, तांचो तुम्ही सेकंड प्रोव्हिजन केलो ना. तुम्ही आज जे 2 प्रकल्प हाडले, तो मोपा एअरपोर्ट आणि जे आयुष हॉस्पिटला, कितले गोंयकारांक जॉब मेळ्ळे सांगचे मरे खासदारान. फाटल्या दिसांनी जेन्ना सुप्रीम कोर्टाचो जजमेंट आयलो, जेन्ना सुप्रीम कोर्टान सांगले की पतंजलीच्या नावार बाबा रामदेवान जो स्कॅम केला ते उघड झाले, ते खासदारान सांगचे की कितले 1000 कोटीचो स्कॅम तो आणि हाका कितले मेळ्ळे ते. एक तो आयुष मंत्री आशिल्लो तेन्ना. विकसित भारत हे उलयतात. विकसित भारत म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान आणि त्या खासदारान स्पेशल बशी लावच्यो KTCच्यो, पुराय गोंयच्या जनतेक पणजे हाडचे आणि दाखोवचे की हे आमचे विकसित भारत. कित्याक गेल्ली 10 वर्सां तुमचे अजून ते कंप्लीट जायना. पणजेकार संडासाचें उदक पितात थंय. फाटल्या दिसांनी तुमीच हाडिल्ले मरे ते एक संडासाचो चेंबर, एक STPचो चेंबरांतल्यान उदकाची लायन. हे कितें? हे विकसित भारत? आमच्या चेअरमॅनान सदांच तो सांगता की मिशन इज टोटल कमिशन. वचत थंय कमिशन, प्रत्येक गोष्टीन हांगा कमिशन जाय. सो गोंयची जनता, उत्तर गोंयची जनता ह्या फावट ह्या खासदाराक घरा धाडटली. कित्याक ताणें सांगलें आपूण रिजायन जाता. गोंयची जनता पळयता, गोंयची जनता हुशार आहा, तो रिजायन जालो ना, ह्या फावट ताका घरा धाडटली.